वटपौर्णिमेला सौभाग्यवती स्त्रियांनी ही चूक अजिबात करू नका. नमस्कार माता भगिनींनो, आज आपण वटपौर्णिमेच्या पवित्र दिवशी अशी एक गोष्ट जाणून घेणार आहोत जी केवळ धार्मिक नाही तर जीवन बदलणारी आहे. अनेक स्त्रिया विचारतात की घरात सुख समृद्धी आणि पैसा कसा टिकत नाही. याची उत्तर आपल्या संस्कृतीत खूप पूर्वीपासून दिले गेलेले आहेत. खूप वर्षापूर्वी एका गावात एक गरीब स्त्री राहत होती. तिचे घर अत्यंत दारिद्र्यात होते. 2 वेळचे जेवणही मिळणे कठीण होते. एकदा वटपौर्णिमेच्या दिवशी ती एका वृद्ध साधूला भेटली. साधूंनी तिला सांगितले, "मुली, तुला श्रीमंत व्हायचे असेल तर 3 गोष्टी आयुष्यभर लक्षात ठेव. पहिली गोष्ट, घरात आलेल्या अन्नाचा कधीही अपमान करू नकोस. दुसरी गोष्ट, दररोज थोडी बचत कर. तिसरी गोष्ट, वडीलधाऱ्यांचा आणि पतीचा आदर कर." त्या स्त्रीने हे 3 नियम मनापासून पाळले. हळूहळू तिच्या घरातील भांडणे कमी झाली, खर्चावर नियंत्रण आले, बचत वाढू लागली. काही वर्षातच तिचे घर सुख आणि समृद्धी झाले. या गोष्टीचा अर्थ असा आहे की गरिबी दूर करण्याचा सर्वात मोठा उपाय म्हणजे मेहनत, बचत, सकारात्मक विचार आणि घरातील ऐक्य. वटपौर्णिमेचा खरा संदेश हाच आहे. वटपौर्णिमा म्हणजे काय? वटपौर्णिमा हा हिंदू धर्मातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण आहे. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाचे झाड दीर्घ आयुष्य, स्थिरता आणि अखंड जीवनाचे प्रतीक मानले जाते. वडाच्या झाडाचे महत्त्व. वडाचे झाड हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. असे मानले जाते की वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असतो. मुळामध्ये ब्रह्मा, खोडामध्ये भगवान विष्णू, फांद्यांमध्ये भगवान शंकर. यामुळे वडाचे झाड त्रिदेवांचे रूप मानले जाते. वटपौर्णिमेची पूजा कशी करावी? सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ आणि शक्यतो लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावेत. वडाच्या झाडाजवळ जाऊन हळद, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करावीत. झाडाला पाणी अर्पण करावेत. कच्चा सूत किंवा दोरा झाडाभोवती 7 वेळा गुंडाळावा. सावित्री सत्यवानाची कथा ऐकावी. तसेच पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थनाही करावी. वटपौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व. वटपौर्णिमा केवळ पतीच्या दीर्घायुष्यासाठी नसून कुटुंबातील प्रेम, विश्वास आणि एकतेचे प्रतीक आहे. हा सण आपल्याला शिकवतो की संकट कितीही मोठे असले तरी श्रद्धा, संयम आणि धैर्य यांच्या बळावर त्यावर विजय मिळवता येतो. महिलांसाठी विशेष संदेश. माता भगिनींनो, घरातील खरी लक्ष्मी म्हणजे स्त्री असते. स्त्रीने घरात प्रेम, आदर, बचत आणि सकारात्मकता ठेवली तर त्यात घरात समृद्धी नक्की येते. वटपौर्णिमेच्या दिवशी एक संकल्प करा, मी कधीही अन्नाचा अपमान करणार नाही, अनावश्यक खर्च करणार नाही, घरात प्रेम आणि ऐक्य राखेन आणि दर महिन्याला थोडी बचत करेन. हा संकल्प अनेक कुटुंबाचे आर्थिक जीवन बदलू शकतो. वटपौर्णिमा हा प्रत्येक विवाहित स्त्रीसाठी अत्यंत श्रद्धेचा आणि भावनेचा सण आहे. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, सुखी संसारासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. परंतु अनेक महिलांच्या मनात एक प्रश्न असतो की वटपौर्णिमेच्या दिवशी कोणते कपडे परिधान करावेत, कोणते रंग टाळावेत आणि अशी कोणती चूक आहे ज्यामुळे पूजेचे पुण्य कमी होऊ शकते. आज आपण ह्या विषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. वटपौर्णिमेला रंगाचे महत्त्व काय आहे? हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचे एक वेगळे आध्यात्मिक महत्त्व सांगितले आहेत. रंग हे फक्त सौंदर्यासाठी नसतात तर ते आपल्या भावना, ऊर्जा आणि श्रद्धेचे प्रतीक मानले जाते. वटपौर्णिमेच्या दिवशी विशेषतः लाल, हिरवा, पिवळा आणि गुलाबी रंग शुभ मानला जातो. हे रंग सौभाग्य, समृद्धी, आनंद आणि मंगल कार्याचे प्रतीक आहेत. पूर्ण काळा रंग टाळावा. परंपरेनुसार काळा रंग शोक, गंभीरता आणि नकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. म्हणून अनेक ठिकाणी वटपौर्णिमेच्या दिवशी पूर्ण काळ्या रंगाची साडी किंवा ड्रेस परिधान करणे टाळले जाते. याचा अर्थ असा नाही की काळा रंग अशुभच असतो, परंतु धार्मिक आणि मंगल प्रसंगी उजळ रंगांना प्राधान्य दिले जाते. पांढरा रंग टाळावा. पांढरा रंग शांती आणि
पवित्रतेचे प्रतीक असला तरी भारतीय परंपरेत तो अनेकदा वैराग्य आणि शोकाकी जोडला जातो. म्हणून वटपौर्णिमेसारख्या सौभाग्यवर्धक सणामध्ये पूर्ण पांढरे वस्त्र परिधान करणे अनेक कुटुंबांमध्ये टाळले जाते. अतिशय फिकट किंवा निस्तेज रंग टाळावेत. काही ठिकाणी अतिशय राखाडी, मळकट किंवा निस्तेज रंग शुभ मानले जात नाही. कारण हा दिवस उत्साह, आनंद आणि मंगलतेचा आहे. त्यामुळे शक्यतो तेजस्वी आणि प्रसन्न रंग निवडावेत. मग कोणते रंग परिधान करावेत? लाल रंग देवी शक्तीचे आणि सौभाग्याचे प्रतीक आहे. हिरवा रंग समृद्धी, निसर्ग आणि आनंद दर्शवतो. पिवळा रंग ज्ञान, शुभत्व आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. सौम्यता आणि कौटुंबिक सुखाचे प्रतीक गुलाबी रंग आहे. पौर्णिमेच्या पूजेत सर्वात मोठी चूक कोणती? अनेक लोकांना वाटते की एखादी वस्तू कमी पडली किंवा एखादा मंत्र चुकला तर पूजा निष्फळ होते. परंतु धर्मग्रंथामध्ये वारंवार सांगितलेले आहेत की पूजेचे मुख्य आधार श्रद्धा आणि मनाची शुद्धता आहे. सर्वात मोठी चूक म्हणजे पूजा केवळ दिखाव्यासाठी करणे. जर मनात श्रद्धा नसेल, अहंकार असेल, इतरांचा अपमान केला जात असेल किंवा पूजा फक्त लोकांना दाखवण्यासाठी केली जात असेल तर पूजेचे आध्यात्मिक महत्त्व कमी होते. पूजा दरम्यान टाळावयाच्या काही गोष्टी: राग आणि वादविवाद. पूजेच्या दिवशी घरात भांडणे किंवा कडू बोलणे टाळावेत. वडाच्या झाडाचा अपमान. झाडाच्या फांद्या तोडणे किंवा परिसर अस्वच्छ ठेवणे योग्य मानले जात नाही. अन्नाचा अपमान. अन्न वाया घालवणे किंवा त्याचा अनादर करणे टाळावे. खोटे बोलणे. या दिवशी शक्यतो सत्य बोलण्याचा प्रयत्न करावा. वडीलधाऱ्यांचा अनादर. आशीर्वाद आणि आदर यांना विशेष महत्त्व दिले जाते. सावित्रीकडून मिळणारा खरा संदेश. वटपौर्णिमा म्हणजे फक्त वडाच्या झाडाभोवती दोरा गुंडाळणे नाही. सावित्रीने आपले धैर्य, निष्ठा, संयम आणि बुद्धिमत्तेचा आदर्श दिला. तिने संकटासमोर हार मानली नाही. यामुळेच तिची कथा आजही स्मरणात आहे. महिलांसाठी विशेष संदेश. माता भगिनींनो, वटपौर्णिमेची पूजा करताना महागडी साडी, दागिने किंवा मोठा खर्च यापेक्षा मनातील श्रद्धा अधिक महत्त्वाची आहे. घरात प्रेम असेल, परंपरा, आदर असेल, बचतीची सवय असेल आणि सकारात्मक विचार असतील तर तेच खरे सौभाग्य आहे. तर याचे निष्कर्ष काय? तर वटपौर्णिमा हा केवळ एक धार्मिक सण नाही तर निष्ठा, प्रेम, त्याग, धैर्य आणि कुटुंबाचे सुख समृद्धीचा संदेश देणारा पवित्र उत्सव आहे. सावित्रीप्रमाणे श्रद्धा, धैर्य आणि संयम आपल्या जीवनात आणला तर कोणतेही संकट मोठे राहत नाही. आपल्या सर्व माता भगिनींना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. भगवान वटवृक्षाचे आशीर्वाद आणि सावित्री माताची कृपा तुमच्या कुटुंबावर सदैव राहो. वटपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.